मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात तब्बल 3 दशकांनंतर मोठी राजकीय घडामोड घडली असून भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी निवड झाली आहे। त्यांच्यासोबत उपमहापौरपदी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय घाडी विराजमान झाले आहेत। या निवडीमुळे मुंबईच्या सत्ता समीकरणात नवे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीच्या बळकटीचीही प्रचिती आली आहे। महापौरपदासाठी गेल्या काही आठवड्यांपासून विविध नावांची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अखेर सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जवळपास 29 वर्षांनंतर सत्तेचा हा बदल पाहायला मिळत असल्याने या निवडीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। शिवसेनेचा दीर्घकाळ असलेला प्रभाव कमी होत महायुतीकडे सत्ता झुकल्याचे संकेत या निकालातून मिळाले आहेत। उपमहापौर म्हणून निवड झालेले संजय घाडी हे शिंदे गटातील सक्रिय आणि संघटनात्मक कामासाठी ओळखले जाणारे नेते आहेत। त्यांचा कार्यकाळ सुमारे 1.25 वर्षांचा असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत प्रशासन सुरळीत चालवणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, वाहतूक, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करणे ही नव्या नेतृत्वासमोरील मोठी जबाबदारी असेल। निवडीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे यांनी नम्र भूमिका घेतली। माझी महापौर म्हणून निवड झाली असली तरी मी स्वतःला मुंबईची सेवक समजून काम करणार आहे। मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले आहेत। सभागृहाची प्रतिष्ठा राखत पक्षभेद विसरून मुंबईकरांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे, असे त्या म्हणाल्या। त्यांच्या या वक्तव्यामुळे समन्वय आणि विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला गेला आहे। दरम्यान या निवडीमुळे मुंबईतील आगामी प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात अधिक समन्वय साधला जाईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। नवीन महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विकासाची नवी दिशा पाहायला मिळेल अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। विकासाला प्राधान्य आणि विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे। बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही, परंतु गेले 25 वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती, मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतोय। महायुती सरकारमध्ये आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी। मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झाले आहेत। महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत। आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर, उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील। त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल
मी आणि माननीय शिंदेसाहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातनं जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.